त्या दिवशी दोघींनाही मी दुधातून एक चूर्ण दिलं होतं, त्याने तर नाही ना काय झालं? नाही आत्याबाई, म्हणजे फक्त तेच कारण नाहीये. म्हणजे या सगळ्याला मी जबाबदार आहे. हॅलो, कोण बोलते? काय रे, माझा नंबर डिलीट केलास की काय? अरे तुम्ही लोकांनी तुमच्या आयुष्यात ना आम्हाला डिलीट केलो, आम्ही काय बी तक्रार केली नाही. तशी तक्रार करण्याचा तुला काही अधिकार सुद्धा नाही, कारण तुझ्या फालतू वागण्यातनं तू वेळोवेळी सिद्ध केलं आहेस की आपण सावत्र भाऊच आहोत. बोललात ना व, इतकं दिवस जे मनामध्ये साठवून ठेवलं होते ते शेवटी वाटावर आलं. या आधीच यायला हवं होतं ओठांवर. हे निदान तुला या घरातली तुझी लायकी तरी कळली असती आधीच. आता आणि पान उतारा करण्यापेक्षा काही ते कामाचं बोला आणि पटापट फोन ठेवून द्या. चला, उद्या सगळेजण रमावतीला येत आहेत. काय सांगतो काय वामन्या, मला भेटायला येत आहेत ना. माझ्या विना करमते कुठे तिकडे तुम्हा लोकांना. लय लाडका आहे ना मी, मग आहेच तसं मी. सगळं घर साफ करून ठेव. खूप दिवसांनी येत आहेत सगळेजण रमावतीला, तेव्हा सगळ्या खोल्या साफ हव्या आहेत. वाटलं तर 10-12 माणसं एक्स्ट्रा कामाला लाव. आता अर्धा वेगळी माणसं कशाला? नाहीतरी माझी लायकी झाडूवाल्याचीच बनवली तुम्ही. बरं झालं तूच बोलला स्पर्शू, नाहीतर अगदी माझ्या तोंडावर आलो तो बघ हेच बोलायचं. आता माझा अपमान नाही, तुला नाही रे बाबा, मच्छरला बोललो. तू माझा अपमान करून तुला नाही रे बाबा, मच्छरला बोललो. आता अपमान करून झाला असेल तर फोन ठेव. वामण्या, नरसिंह्या, जानकी, चला 3 नावाचे मच्छर तरी मारले निदान. या रे या, तुम्ही या रमावतीला, दाखवतो तुम्हाला झाडूवाला कोण आहे ते. अमृता आत्ता सावरत असताना हे मध्येच काय सुरू झाले आत्याबाईचं? तिला एक वेळा अमृताला समजावणं सोपं आहे, पण आत्याबाईला नाही. तिने अशी समजूतच करून घेतली की या सगळ्याला तीच जबाबदार आहे. तुम्ही आत्याबाईंची नका काळजी करू, मी बोलीन त्यांच्याशी. आणि माझी खात्री आहे, मी बोलल्यानंतर ठीक होतील त्या. आत्याबाईंना मी चांगलाच ओळखतो. आता मनातल्या मनात कुढत बसेल ती. तिला कोणीतरी हे सांगितलं पाहिजे, अमृताच्या अवस्थेला ती नाही, मी जबाबदार आहे. आता तुम्ही कसे काय जबाबदार आहात या सगळ्याला? या सगळ्याला कुठेतरी मीच जबाबदार आहे. अमृताच्या अपहरणापासून त्या आर्यनच्या मृत्यूपर्यंत सगळ्याला मीच जबाबदार आहे. आर्यनच्या मृत्यूपर्यंत म्हणजे? म्हणजे ते म्हणजे सगळं माझ्यामुळे झालंय. कारण त्यांचं म्हणजे तुम्ही त्यांच्या लग्नाला विरोध केलात म्हणून का? हो हो, कदाचित तसंच असावं.
असो, आता आपण आत्याबाईंचा विचार करायला हवा. काय हो, मी असं ऐकलंय की किल्लेदार परिवार ट्रिपसाठी निघालेत रमावतीला. तुला जायचं असेल तर तूही जा. म्हणजे तुम्ही जाणार नाही आहात? नाही ग, मला इथे काम आहे. मी फक्त जाणार आहे, त्यांना सोडणार आहे आणि परत येणार आहे. सोडून परत यायला ती काही लहान मुलं आहेत का? अहिल्या, बरं, परत कधी येणार आहे? नाही, काही कल्पना नाही. पण तुला हवे तितके दिवस तू राहा ना तिथे. वाटलं की परत ये. मला मात्र काम आहे. अहो, एवढीच कामं आहेत, मग त्यांना सोडून कशाला येत आहे? अहिल्या, अमृताला बरं वाटावं म्हणून चाललोय मी. आणि आपल्यामुळे दुसऱ्याला बरं वाटावं असं अजूनही वाटतं मला. हे असं टोमणे मारायला बायकोच बरी सापडते तुम्हाला. आणि मी काय म्हणते की एवढाच पुळका असेल पुतणीचा तर कोर्टाची सगळी कामं रद्द करून जा ना रमावतीला. तिथे कामाची चिंता कशाला? तू कितीही भांडण उकरून काढायचा प्रयत्न केलास ना तरी आत्ता माझा भांडणाचा मूड नाहीये. त्यामुळे निदान आत्ता तरी तुझ्याशी भांडण्याची चूक मी करणार नाही. खाण्यातलं काहीतरी बादलं असं म्हणाले ते. तू का उगाच विचार करतेस? अगं, काय झालं यापेक्षा काय नाही झालं पाहिजे याचा विचार करूया ना. अगं देवा, रत्ना देवा, इतकं मानते मी तुला. जानकी, तू जर मला समजावायला आली असलीस तर तुझं इथून. असं का बोलताय? जेव्हा आम्हाला त्रास होत असतो तेव्हा तुम्ही आम्हाला समजवता ना. मग आज तुम्ही दुःखात आहात तर तुमचं दुःख आम्हाला कळत का नाही? जानकी, तुला किंवा घरातल्या कोणालाही मी जेव्हा समजावून सांगत होते तेव्हा तुमच्या कोणाच्या हातून खून नव्हता झाला. हे काय बोलताय आत्याबाई तुम्ही? तुम्ही जे काही केलं ना ते पूर्ण चांगल्या भावनेने केलं होतं. जे काही घडलं ना तो फक्त एक अपघात होता, बाकी काही नाही. आणि मला सांगा, ते चूर्ण दुधामध्ये घालून मी सुद्धा घेत होते ना. मला काही झालं का? मी ठणठणीत आहे. सगळं कळतंय ग, पण वळत नाही. निष्काळजीपणाने झालेला अपघात आणि ठरवून केलेला गुन्हा तितकाच भयंकर असतो. मला तुमची जडजड वाक्य काही कळत नाही. मला एवढंच कळतं की तुम्ही खूप प्रेमाने हे सगळं करत होता. आणि तुमच्यावर संशय घेणं म्हणजे माझ्या पांडुरंगावर संशय घेण्यासारखं आहे. नको ग बाई, नको. माझ्यासाठी तुझ्या पांडुरंगाला नको बेठीला धरूस. आत्याबाई, मला वचन द्या, जे काय झालंय त्यातली कुठलीही गोष्ट तुम्ही मनाला नाही लावून घेणं. उलट जे काही घडलंय ना त्याला आपण सगळे मिळून सामोरे जाऊ. तुझ्या बोलण्याने खूप धीर आलाय ग. तरी पण सावरायला किती वेळ लागेल नाही सांगू शकत मी. तुम्हाला सावरायलाच हवं. तुमच्यासाठी नाही, अमृतासाठी. तिला या सगळ्यातून तुम्हालाच बाहेर काढायचं आत्याबाई. भीती वाटते ग जानकी. आता काहीही करायला माझा हात धजावेल.
दादा, बोल वामन. हॉस्पिटलमध्ये जाऊन आलात ना? काय म्हणाला डॉक्टर? फूड पॉयझनिंगच होतं. आतेबाईंनी जे दूध दिलं चूर्ण घालून तेच बहुधा बाधलं. काय? अरे हे कसं शक्य आहे? सगळ्यांना याचंच आश्चर्य वाटतं वामन. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट ही आहे की तसंच चूर्ण घातलेलं दूध जानकी सुद्धा प्यायली. तिला काहीच झालं नाही. तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. गॉड, आत्याला कळलंय हे? मग धसकाच घेतलाय तिनं. काय चाललंय हे सगळं? काय करायचं रे आता? दुर्दैव, दुसरं काही नाही. आता हे चूर्ण आपल्या अमृताला बाधतं हे जर थोडं आधी कळलं असतं आपल्याला तर आत्याने स्वतः बंद केलं असतं ते. आता काय उपयोग त्याचा? आता फक्त अमृताला यातून बाहेर कसं काढता येईल याचाच विचार करायचा वामन. तेवढंच करू शकतो आपण. दादा, अमृतासाठी काहीही करायचं असेल तरी मी तुझ्या बरोबरच आहे. आकाश पाताळ एक करू, पण ह्यापुढे अमृताच्या वाट्याला दुःखाचा एक क्षण सुद्धा येऊ द्यायचा नाही. मी पण बघतो माझी कामं कशी मार्गी लागतायत आणि रमावतीला येतो. शक्य तितक्या लवकर आवरतो इथला. येतो. वामन, माझ्याशी आपणहून येऊन बोललास, बरं वाटलं. आपल्यामध्ये जे वाद आहेत ते आहेतच, पण अमृतासाठी मी कायम तुझ्या बरोबरच असेल. येतो. आय एम सो सॉरी. अगं पण परिस्थिती तशी होती ना की आम्ही तुझा बाळ नाही वाचवू शकलो. अमृता, अगं काय झालं? काय झालं ग बाळा? माझा अजूनही विश्वास नाही बसत आहे ग. सोयीकडे सारखा हात पोटाजवळच जातो. माझ्या खोलीत येतेस का? नाही, तू थांब इथे माझ्याजवळ. मला जेव्हा जेव्हा आधाराची गरज होती ना तेव्हा मी विश्वासाने तुझ्याच कुशीत आले आणि तू ह्याच हाताने मला थोपटलेस. मी तुझ्या जवळच आहे बाळा. मी तुला सोडून कुठे जाणार नाही बरं. आताजी जेवढं दुःख मला माझं बाळ गेल्याचं आहे ना तेवढंच दुःख तू माझ्यापासून लांब चालली आहेस त्याचं होत आहे. नाही ग, मी अगदी जवळ आहे बघ तुझ्या. मी तसं बोलले म्हणजे मला खरंच खूप अपराधी वाटलं म्हणून बोलले ग. तू असा विचार सुद्धा करू नकोस की मी
किंवा घरातलं कोणीही तुझ्या हेतूवर संशय घेईल. माहितीये का मला, पण माझं औषध चुकेल कसं? इतक्या लहानपणापासून मला तुझी प्रकृती, तुझं पथ्य पाणी सगळं सगळं नीट माहितीये. म्हणून तर ते औषध दिलं ना मी तुला. माझा अंदाज चुकेल कसा? सध्याची प्लीज, आता जर तू पुन्हा हा विषय काढलास ना तर मला अपराध्यासारखं वाटेल. माफ कर ग बाळा, मला माफ कर. खरं म्हणजे आम्ही तुला सावरायचं तर तूच आम्हाला सावरतेस. कुठून आणलास ग बाई हा सुशिक्षितपणा? तूच म्हणतेस ना आत्याजी, आपण नेहमी पुढचा विचार करायचा. मी आता पुढचाच विचार करायचं ठरवलंय. जे झालं ते का झालं, कुणामुळे झालं, या असल्या निरर्थक प्रश्नात नाही अडकणार मी आता. निघण्याची सगळी तयारी झाली. तू बोलली सत्यबाईंची? हो, झालं माझं बोलणं. काय म्हणाली? त्या काय नाही बोलल्या, मीच बोलत होते. पण मी बोलल्यानंतर त्यांना बरं वाटलं एवढं नक्की. अजून काही दिवसांनी बऱ्या होतील त्या. रमावतीला गेल्यावर बरं वाटेल तिला. अमृता पण असेल, त्यांचं बोलणंही होईल. मला सांगा, वाकणीस काका येणार आहेत तिकडे? नाही, फक्त आपणच असू. म्हणजे तिथे गेल्यावर मतदारसंघातली कामं मी करीन, पण मुंबईतली जुळवाजुळव करण्यासाठी त्यांना थांबावं लागेल. आणि वामन दादा, मी ऐकलं की ते पण नाही येणार आहे. त्याची ही कोर्टाची काही कामं आहेत. आपल्याला सोडायला येईल तो. नाहीतर मी, तू, अमृता, गणेश आणि आतेबाई एवढे नक्की. शिवाय तिथे गेल्यावर तुझे आई बाबा असतीलच. हो, मी असं विचारणार होतं की आपण सगळे चाललोय तर सुगंधाला सुद्धा घेऊन जाऊया. आपण घरातलीच माणसं जातोय आपल्या घरी. ती कोण आहे त्याचा काही संबंध नाही आपल्या घराशी. तुम्हाला असं नाही वाटत की आपण परशुदादांचा राग उगीचच तिच्यावर काढतोय म्हणून? नवरा म्हणवते ना त्याला, मग त्याच्या वाट्याला जे येईल ते तिनं वाटून घेतलंच पाहिजे. आणि आता इथून पुढे हा विषय बंद. तिथे गेल्यावर मी त्यालाही इथे पाठवून देणार आहे. कोई साथी है न मेरा साया, अकेला हूँ मैं. यायला फोन आला येवा म्हणजे. हा, दादाचा फोन मला आला देवा. हॅलो, अरे दादा, तुझा नंबर पाहिला आणि अंगावर एकदम रोमांच उभा राहिला रे बाबा. काटा आला, बाबळीच्या काट्याविषयी मोठा काटा आला. कसं काय आठवण आली तुला? तुझी फालतू बडबड बंद कर आणि मी काय बोलतोय ते नीट ऐक. बोल की, बोल बोल बोल. उद्या तू रमावती सोडून निघून जा, हवं तर मुंबईला निघून ये. अरे काय सांगतोस काय दादा? हवामानामध्ये एकदम बदल कसा काय झाला? मला वाटलं म्हणून मी तुला बोललो. काय म्हणायचंय? काही दिवसांसाठी आम्ही रमावतीला येतोय आणि आम्ही जेव्हा तिथे येऊ
तेव्हा तू मला तिथे नकोयस. काय रे दादा, हा काय झालं? नाही म्हणजे असा का वागतोस तू माझ्याशी? तुला सांगू, अंगावर उभे राहिलेल्या काट्यांचं रूपांतर एकदम टाचण्यांमध्ये झालं. तुझ्या एका शब्दागणी भोकं पडत होती अंगाला, टाचण्या बोचत होत्या. असा का वागतोस रे तू माझ्याशी? सांगतोय तेवढं ऐक. आम्ही तिथे आल्यावर जर तुम्हाला तिथे दिसलास तर रातोरात गायब करीन तुला, कळलं? चल फोन ठेव. नाही मी तू ऐकतो, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील काय? काय? कालपर्यंत रमावतीला जा परशो असं मला सारखं ओरडत होता. आता मुंबईला परशु असं कसं रे वागतोस माझ्याशी तू? हा, एकदा असं बोलतोस, एकदा असं बोलतोस. निदान तू यायच्या आधी मला स्वागताची तयारी करायला संधी दे ना. तुझ्या अंगावरनं असं भाकरी तुकडा ओळून टाकायची इच्छा आहे रे. तू आलास की नाही, तू स्वागत वगैरे करतो आणि मग जातो. पण तिथे मी पोचल्यावर दुसऱ्या दिवशी तू तिथून निघून जायचंस. चालेल ठेवला त्याला एक दिवस करिश्मा दाखवायला वेळ मिळालाय मला.